हॅलो वेलकम बॅक आय टी आय स्टुडंट्स. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत एम्प्लॉयबिलिटी स्किल सेमिस्टर 2चा पेपर घेऊन. या ठिकाणी आपण हा पेपर पूर्ण सॉल्व करून पाहणार आहोत. तर याच्या आधी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण याआधी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयाचे सर्व पेपर्स जे आहेत सेमिस्टर 1 आणि 2चे पहिल्या वर्षासाठी व दुसऱ्या वर्षासाठी हे सोडवलेले आहेत. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी लिंक दिलेली आहे. यावर क्लिक करून आपण त्या प्लेलिस्टमध्ये सर्व क्वेश्चन पेपर्स सोडवलेले पाहू शकता. त्याशिवाय आपण एम्प्लॉयबिलिटी स्किलचेही काही पेपर सोडवलेले आहेत. त्या पेपरचे प्लेलिस्टची लिंक मी या ठिकाणी देत आहे. आपण या ठिकाणी क्लिक करून देखील पाहू शकता की एम्प्लॉयबिलिटी स्किलच्या कोणते कोणते पेपर सोडवलेले आहेत. व आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता, जे आपण सोडवायचा प्रयत्न करू. त्याशिवाय आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल किंवा वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स, इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयांचे पेपर्सचे क्वेश्चन आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा फोटो अपलोड करा, ज्यामध्ये आपण पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर आपण सुरुवात करूया. या पेपरला पेपर आहे 50 मार्काचा. नोट्स काय दिलेत बघा. पहिला पेपर आहे 3 तासासाठी. ओके, पहिली नोट आहे अटेम्प्ट ऑल द क्वेश्चन्स. आपल्याला संपूर्ण क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक आहे. दुसरी नोट आहे ऑल क्वेश्चन्स आर कॅरी इक्वल मार्क्स. प्रत्येक प्रश्न हा एक समान मार्काचा आहे. धिस पेपर कॅरीज नेगेटिव्ह मार्किंग 25%. मार्क्स विल बी डिडक्टेड फॉर इच रॉंग आन्सर. ओके, या पेपरला नेगेटिव्ह मार्किंग आहे आणि त्याशिवाय 25% मार्क्स कट होणार आहेत. तर याच्यामध्ये पेपरला प्रश्न आहेत टोटल 25 मार्काचा पेपर आहे हा. 25 प्रश्न आहेत आणि 50 मार्क आहेत. याचा अर्थ की प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क ठरवलेले आहेत. तर एक प्रश्न आहे 2 मार्काचा, त्यामधील 25% मार्क्स कट झाले. याचा अर्थ जर तुम्हाला प्रश्न 1ला 2 मार्क मिळत असतील तर तुम्हाला चुकीच्या उत्तरासाठी 0.50 मार्क याच्यामधून कट होणार आहेत. तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे द पर्सेंटेज ऑफ स्मॉल इंडस्ट्री सेक्टर इज ब्लँक स्पेस ऑफ होल इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ द कंट्री. ओके, तर एका देशामध्ये जे संपूर्ण इंडस्ट्रियल प्रोडक्शन होतं, व्यावसायिक उत्पादन होतं, तर त्या व्यावसायिक उत्पादनापैकी ज्या छोट्या इंडस्ट्री आहेत, MIDC सारख्या छोट्या छोट्या इंडस्ट्री आहेत, तर त्या इंडस्ट्रीमधून किती टक्के उत्पादन होत असेल किंवा होतं. तर याचं करेक्ट आन्सर आहे डी, 80%. ओके, प्रश्न 1चा आन्सर आहे डी, 80%. 80% उत्पादन हे छोट्या छोट्या स्मॉल इंडस्ट्रीमधून केलं जातं, जे 80% एवढं आहे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन 2. द रिझन फॉर फेल्युअर ऑफ ॲन इंडस्ट्रियलिस्ट आर. एखादा जर कोण उद्योजक असेल, उद्योजक म्हणजे काय आहे, इंडस्ट्रियलिस्ट. एखादा उद्योजक असेल तर तो फेल होण्यामागचं कारण काय. पहिला आहे टफ कॉम्पिटिशन. भरपूर प्रमाणात जर त्या एखाद्या इंडस्ट्रीला कॉम्पिटिशन असेल दुसरा, तर त्याच्यामुळे तो फेल होऊ शकतो. दुसरा आहे मोर एक्सपेंडिचर. बरं, त्या जो व्यावसायिक आहे त्याचा जो खर्च होत असेल एखाद्या उत्पादनावरती, तर तो जास्त आहे का. सी आहे हाय रेट ऑफ प्रोडक्ट. हाय रेट ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय, तर त्या माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं, बिझनेसमॅनचं जे उत्पादन आहे किंवा एखादी वस्तू तो प्रोडक्ट तयार करतो, त्या प्रोडक्टचा रेट किती आहे, जर तो वाजवीपेक्षा जास्त असेल आहे का. आणि डी ऑप्शन आहे ऑल ऑफ दिस, हे पैकी सर्व. तर हे सर्व लागू होतात की जेणेकरून या सर्व ऑप्शन्समुळे एखादा व्यावसायिक जो आहे तो फेल ठरू शकतो. कारण की टफ कॉम्पिटिशन असल्यामुळे त्याला आपल्या वस्तूंचा रेट कमी ठेवावा लागेल. त्याशिवाय त्याला खर्च आटोक्यात आणला पाहिजे, पण त्याचा खर्च जास्त होत आहे. शिवाय त्याच्या प्रोडक्टचा रेटसुद्धा जास्त आहे, पण रेट जास्त असल्यामुळे त्याचं प्रोडक्ट कोण घेणार पण नाही आहे. त्यामुळे या सर्व कारणामुळे इंडस्ट्रियलिस्ट फेल होतो. तर क्वेश्चन 2चा आन्सर आहे डी. क्वेश्चन 2चा आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. या ठिकाणी आपण फक्त आन्सर्स दिलेले आहेत. या प्लेलिस्टमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण चेंज केलं आहे. आपण बाकीचे ऑप्शन्स न देता फक्त जे करेक्ट आन्सर आहे ते आपण या ठिकाणी
दाखवत आहोत व यापुढे हे आपण फक्त करेक्ट आन्सर जे असतील ते दाखवणार आहोत. क्वेश्चन 3. फुल फॉर्म ऑफ DIC इज. DICचा फुल फॉर्म काय आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर. तर डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर हा प्रोग्राम जो आहे तो 1978 साली सुरू करण्यात आला व याचा उद्देश असा होता की ज्या छोट्या छोट्या गावांमध्ये नवीन जे उद्योग आहेत लहान, त्या नवीन उद्योगांना सपोर्ट करणे व त्यांच्या वाढीसाठी लागणारा जो कच्चा माल किंवा इतर सोयीसुविधा पुरवणे हा या डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटरचा उद्देश होता. तर तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न. हाऊ मेनी बँक्स वेअर नॅशनलाइज्ड ऑन 15 एप्रिल 1980. 15 एप्रिल 1980 साली किती बँकांचे राष्ट्रीयकृत झाल्या? तर या दिवशी 15 एप्रिल 1980 साली एकूण 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. त्यापैकी पहिली बँक आहे पंजाब अँड सिंध बँक, दुसरी बँक आहे विजया बँक, तिसरी बँक आहे ओरिएंटल बँक ऑफ इंडिया, चौथी बँक आहे कॉर्पोरेट बँक, पाचव्या बँकेचं नाव आहे आंध्रा बँक आणि सहावी बँक आहे न्यू बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. When was Indian Financial Corporation of India IFCI established? इंडियन फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1948 साली. आन्सर आहे ए. तारीख आहे 1 जुलै 1948. क्वेश्चन 6 पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following was established as an ancillary organization of Indian Reserve Bank? पुढीलपैकी जे ऑप्शन आहेत या ऑप्शन्सपैकी कोणती बँक जी आहे ती इंडियन रिझर्व्ह बँकेची सहाय्यक बँक म्हणून घोषित केली गेली किंवा स्थापली गेली? तर याचं करेक्ट आन्सर आहे बी, ICICI. ICICI बँक ही RBI किंवा इंडियन रिझर्व्ह बँकेची सहाय्यक ब्रँच म्हणून किंवा स्थापित केली गेली. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. फर्स्ट कॉटन मिल वॉज सेट अप इन. पहिली सूत गिरणी भारतामध्ये कधी स्थापित केली गेली? त्याचं करेक्ट आन्सर आहे किंवा कुठे स्थापित केली गेली? करेक्ट आन्सर आहे ए, कोलकाता. कोलकाता या ठिकाणी पहिली कापड गिरणी 1818 साली स्थापित केली गेली. क्वेश्चन 8. मेंबर्स इन पार्टनरशिप आर. भागीदारीमध्ये किती मेंबर्स असतात? तर पहिला ऑप्शन आहे ए 1. एका माणसाची कधीही भागीदारी होऊ शकत नाही. तो बिझनेस जो आहे तो स्वतःचा असतो. हा बिझनेस कधी पार्टनरशिपमध्ये असू शकत नाही. बी आन्सर आहे 2 or more than 2. 2 किंवा 2पेक्षा अधिक. सी ऑप्शन आहे 100 100 आणि डी ऑप्शन आहे 500 500. तर करेक्ट आन्सर आहे बी, 2 किंवा 2पेक्षा अधिक माणसांच्यामध्ये भागीदारी होऊ शकते. आणि पुढील सी आणि डी ऑप्शन आहेत ते बीशी समरूप आहेत. त्यामुळं 8व्या प्रश्नाचा आन्सर आहे बी, 2 or more than 2. 2 किंवा 2पेक्षा अधिक माणसामध्ये पार्टनरशिप होऊ शकते. 9वा प्रश्न. इम्पॉर्टंट थिंग इन सिलेक्शन ऑफ ॲन इंडस्ट्री इज. एखाद्या इंडस्ट्रीचं सिलेक्शन करण्यामध्ये किंवा निवडण्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा सहभाग होतो किंवा महत्त्वाच्या आहेत? पहिला आहे डिमांड ऑफ प्रोडक्ट. आपण जे उत्पादन करणार आहे त्या उत्पादनाचे बाजारामध्ये किती मागणी आहे, डिमांड आहे ते माहिती असणे. बी, कॅपिटल. एखादा इंडस्ट्री उभी करण्यासाठी आपल्याला मूळ किंमत किती लावावी लागणार आहे किंवा आपला खर्च किती असेल, गुंतवणूक किती आहे ते कॅपिटल माहीत असणे गरजेचं आहे. सी ऑप्शन आहे नियरेस्ट ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. ओके, जर आपण एखादी इंडस्ट्री तयार केली
तर ते इंडस्ट्रीपासून जे जवळचं गाव आहे त्या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी, आपला प्रोडक्ट विकण्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी जी आहे ती जवळ असणे आवश्यक आहे इंडस्ट्रीच्या. कारण की जर ते ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आपल्याला आपला मटेरियल विकण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी परवडत नसेल तर आपला जे इंडस्ट्रीला फायदा होणार नाही. त्यामुळं हे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. एखादा इंडस्ट्री सिलेक्ट करताना आपल्याला ह्या तिन्ही ऑप्शन्सचा विचार केला पाहिजे जेणेकरून आपली इंडस्ट्रीमध्ये फायदा होऊ शकतो. तर आन्सर डी 9चं करेक्ट आहे. आन्सर डी इज करेक्ट. 10वा प्रश्न, द मोस्ट डेव्हलप्ड कंट्री इज, पुढील 4 पैकी कोणती कंट्री मोस्ट डेव्हलप आहे? आता हे आपण कशाबद्दल बोलतोय तर आपल्या इंडस्ट्रियलायझेशनबद्दल बोलत आहे. तर मग 10व्या प्रश्नाचा आन्सर आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड जे आहे ते आत्ताचे मोस्ट डेव्हलप्ड कंट्री आहे इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये. पण करंटली आत्ताच्या चालू घडीला जगामध्ये नॉर्वे ही कंट्री जी आहे ती टॉपमोस्ट आहे. आता हे आपल्या सिलेबसनुसार आपण स्वित्झर्लंड ओके म्हणू शकतो, पण करंटली आता नॉर्वे इज अ टॉप डेव्हलप्ड कंट्री. 11वा प्रश्न, विच आर द सडन रिस्क, पुढीलपैकी जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी अचानक धोका कशामुळे उद्भवू शकतो? पहिला आहे फायर, आग लागणे, ॲक्सिडेंट ड्युरिंग वर्क ऑन मशीन, काम करताना मशीनवरती दुखापत होणे, आणि सी आहे इंजुरी, छोटीशी दुखापत. तर ऑल ऑफ दिस, पुढे हे जे तिन्ही दिलेले आहेत या तिन्ही कधीही होऊ शकतात. त्यामुळं आन्सर डी इज करेक्ट. 11वा प्रश्नानंतर नेक्स्ट क्वेश्चन 12वा, वर्क्समॅन कंपन्सेशन ॲक्ट वॉज इम्प्लिमेंटेड इन, तर हा कामगार नुकसान भरपाई कायदा जुलै 1923 साली अस्तित्वामध्ये आला. तर हा कायदा तयार करण्यामागचं कारण काय, तर कामगारांचं काम करताना एखाद्या वेळेस नुकसान झालं आणि जर त्यांनी दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागलं, जेणेकरून ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे हातपाय गमावले किंवा काही नुकसान झालं असेल तर त्यावेळी जी मदत मिळते त्याला म्हणायचं कंपन्सेशन. जर कामगार मृत्यू पावला तर कामगाराच्या मृत्यूसमयी कामगाराचे संपूर्ण घर जे आहे त्या कामगारावरती त्याच्या कमाईवरती अवलंबून असते. त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांच्या मागे मुलगा मुलगी जे कोण असेल त्यांना कामावर घेणे किंवा त्यांना काहीतरी रक्कम मिळते नुकसान भरपाई म्हणून, याला म्हणायचं कंपन्सेशन ॲक्ट. तर हा जो आहे जुलै 1923 साली अस्तित्वामध्ये आला. 12व्याचा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन, 13वा प्रश्न, अरेंजमेंट ऑफ ब्लँक स्पेस मस्ट बी अवेलेबल इन इंडस्ट्री इन विच वुमन वर्कर्स एम्प्लॉयड. जर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये महिला कामगार असतील तर त्या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या ऑप्शनची गरज आहे? तर स्पेशली डी, रेस्टरूम हे महिलांसाठी विशेष वेगळं असणे गरजेचे आहे. बाकीच्या सुविधा एकत्रित वापरू शकतो आपण, जसं की कॅन्टीन आहे, मॅटर्निटी होम्सची गरज नाही आहे, पण रेस्टरूम ह्या महिलांसाठी वेगळ्या असणं आवश्यक आहे. 13 नंतर नेक्स्ट क्वेश्चन 14वा, प्रोडक्शन वर्क ब्लँक स्पेस ड्यू टू स्ट्राईक ऑर लॉकआउट. स्ट्राईक म्हणजे बंद किंवा कंपनी जर बंद ठेवली गेली, स्ट्राईक केला, कोणी जर बंद पाळला तर त्यामुळे प्रोडक्शन वर्कवरती काय परिणाम होतो, तर प्रोडक्शन वर्क जे आहे ते कम्प्लिटली स्टॉप होतं. 14व्याचं करेक्ट आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन 15, विच ऑफ द फॉलोइंग वन इज पार्ट ऑफ टोटल क्वालिटी कॉस्ट. पहिला ऑप्शन आहे प्रिव्हेन्शन कॉस्ट. प्रिव्हेन्शन कॉस्ट म्हणजे काय, तर एखादं नुकसान होऊ नये म्हणून घेतली गेलेली खबरदारी. दुसरा आहे इव्हॅल्युएशन कॉस्ट. तिसरा आहे फेल्युअर कॉस्ट. ह्या तिघांचाही टोटल क्वालिटी कॉस्टमध्ये समावेश होतो, कारण की या तिन्ही ऑप्शन्स
चा मिळून ही टोटल क्वालिटी कॉस्ट ही आपल्याला सुधारावी लागते. फेल्युअर एखाद्या मटेरियलमध्ये फेल्युअर आला असेल तर ते देखील सुधारण्यासाठी आपल्याला काही खर्च करावा लागतो. त्याचं इव्हॅल्युएशन होतं, त्याची गुणवत्ता तपासली जाते, त्यामध्ये देखील त्या मटेरियलची क्वालिटी आपण ठरवतो. त्यामुळं ऑप्शन ए, सी आणि डी हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. त्यामुळे 15वाचा आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन 16. बेस्ट प्राइस ऑर झिरो कॉस्ट इज. बेस्ट प्राइस किंवा झिरो कॉस्ट म्हणजे काय? तर 16 क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे नन ऑफ दीज. ऑप्शन ए, बी आणि सी यापैकी कोणताही ऑप्शन जो आहे तो बेस्ट प्राइस और झिरो कॉस्टला डिफाईन करत नाही आहे. करेक्ट आन्सर इज डी. तर प्रिरोगेटिव्ह कॉस्ट म्हणजेच काय, तर बेस्ट प्राइस और झिरो कॉस्ट. जे आपण एखाद्या प्रोडक्टबद्दल तयार करण्याआधी फक्त डॉक्युमेंट्सवर आपण ते मांडतो, ती झाली प्रिरोगेटिव्ह कॉस्ट. नेक्स्ट 17वा प्रश्न. क्वालिटी मीन्स. क्वालिटी म्हणजे काय? ए, झिरो एरर. बी, ॲज पर रिक्वायरमेंट, जशी आपल्याला गरज आहे त्या प्रकारे. ऑप्शन सी, मीटिंग द स्टँडर्ड्स एस्टॅब्लिश्ड फॉर द प्रोडक्ट. एखादी वस्तू तयार करण्यासाठी जे काही स्टँडर्ड आहेत ते आपण पाळलेले आहेत का नाही, ते ऑप्शन डी आहे, बी आणि सी. तर क्वालिटी मीन्स एखाद्या प्रोडक्टची आपण क्वालिटी ठरवणार कसा, जर तयार झालेलं प्रोडक्ट जे आहे ते आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे आहे का, व ते तयार होण्यासाठी जे स्टँडर्ड्स पाळले पाहिजेत मटेरियलचे ते योग्य प्रकारे हाताळले गेले असतील, दॅट मटेरियल इज क्वालिटी मटेरियल. 17वाचा करेक्ट आन्सर आहे डी. बोथ बी अँड सी आन्सर इज करेक्ट. 17 नंतर नेक्स्ट क्वेश्चन 18. रिसायकलिंग ब्लँक स्पेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. रिसायकल, आता पुढीलपैकी कोणता ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. रिसायकलिंगमुळे प्रोडक्टच्या किमतीवर काय परिणाम होतो, तर ऑप्शन बी इज करेक्ट. रिसायकलिंग एखाद्या मटेरियलचं केलं असेल आपण तर त्या मटेरियलची कॉस्ट जी आहे, प्रोडक्ट कॉस्ट, ती कमी होते, डिक्रीजेस. 18वाचा करेक्ट आन्सर आहे ए. रिसायकलिंग डिक्रीजेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 19वा. 80% प्रॉब्लेम आर फाउंड इन 20% वर्क. धिस कन्सेप्ट वॉज गिव्हन बाय. हा कन्सेप्ट कुणी सांगितला, तर ऑप्शन डी आहे पॅरेटो. पॅरेटो या व्यक्तीनं, इंडस्ट्रियलिस्टने 80% प्रॉब्लेम हे 20% कामामधून उद्भवतात हा कन्सेप्ट मांडला. तर 19वाचा करेक्ट आन्सर आहे डी. 19वाचा करेक्ट आन्सर आहे डी. 20वा प्रश्न. कंटिन्युअस रिफॉर्म प्रोसेस युजेस. कंटिन्युअस रिफॉर्म प्रोसेसमध्ये पुढीलपैकी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो. या ठिकाणी रिफॉर्म म्हणजे काय, तर इम्प्रूव्हमेंट करणे. तर कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला पुढीलपैकी कोणत्या प्रोसेसचा उपयोग होतो, तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ए. 20व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ए. PDCA. पी म्हणजे काय, प्लान. डू म्हणजे जसं प्लॅन आपण केलं आहे त्याप्रमाणे कार्य करणे. नंतर चेक, आपण केलेलं कार्य आपण चेक करून पाहणे आणि त्याच्यावरती ॲक्ट करणे म्हणजे त्याच्यावरती अवलंबन करणे. व त्याच्यामध्ये पुन्हा काय चुकीचं असेल तर पुन्हा परत प्लॅनिंग करणे, ते कार्य करणे, ते चेकिंग करणे आणि पुन्हा त्याच्यावरती रिॲक्ट होणे. तर या प्रोसेसचा रिपीटेडली वापर केला तर आपण कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करू शकतो. 21वा प्रश्न. द एम ऑफ कायझन इज टू रिमूव्ह. कायझन या क्रियेचा कशा प्रकारे, एम म्हणजे महत्त्व काय आहे, त्याचं मुख्य लक्ष काय आहे, तर ऑप्शन ए इज करेक्ट. त्यातनं आपण काय करतो कायझनमध्ये, युजलेस आयटम ज्याची अजिबात आवश्यकता नाही आहे त्यांना आपण बाहेर काढण्याचा, रिमूव्ह करण्याचा कायझनमध्ये महत्त्वाचा हेतू आहे. 21वाचा करेक्ट आन्सर आहे ए. 21वाचा करेक्ट आन्सर आहे ए. 22वा प्रश्न. हाऊ मेनी कंट्रीज आर
द मेंबर ऑफ ISO. ISO म्हणजे काय, तर ISOचा फुल फॉर्म होतो इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. तेच काय, तर जागतिक पातळीवरती एखाद्या वस्तूचा मानदंड ठरवण्यासाठी जी ऑर्गनायझेशन स्थापित केले आहे त्याचं नाव आहे ISO, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. तर याच्यामध्ये आत्ता टोटल किती देशांचा समावेश आहे, तर ऑप्शन सी इज करेक्ट. 101 देशांचा या ग्रुपमध्ये समावेश आहे. 23वा प्रश्न आहे, हँड प्रोटेक्शन इज डन इन इंडस्ट्रीज थ्रू. आता इंडस्ट्रीमध्ये हाताचं प्रोटेक्शन जे आहे ते पुढीलपैकी कशाच्या माध्यमातून आपण करू शकतो. कारखान्यामध्ये काम करताना हाताचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला हेल्मेटचा उपयोग हा फक्त डोक्याचा प्रोटेक्शन होतं. बी, गॉगलचा उपयोग हा डोळ्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी होतो. सी, ग्लोव्जचा प्रोटेक्शन आपल्या हातांचं प्रोटेक्शन करण्यासाठी करतो आपण. आणि डी, मास्कचा वापर विषारी वायूपासून आपल्या नाकाचे डोळ्याचे रक्षण करण्यासाठी आपण मास्क वापरतो. तर 23व्या प्रश्नाचा आन्सर करेक्ट आहे सी, ग्लोव्जचा वापर करून आपण हँड प्रोटेक्शन करू शकतो. 23वाचा करेक्ट आन्सर आहे सी, ग्लोव्ज. 24वा प्रश्न, सजेशन अंडर कायझन मे बी इम्प्लिमेंटेड. कायझन या प्रक्रियेमध्ये एखादा वस्तूबद्दल जर सुचवलं गेलं किंवा एखादी इम्प्रूव्हमेंट सांगितली गेली तर त्याचा इम्प्लिमेंट कधी करायची, तर ती लागू कधी करायची, तर सी ऑप्शन करेक्ट आहे, इमिजिएटली. कायझनमध्ये जर तुम्हाला एखादे सजेशन दिलेले असेल, चांगले योग्य सजेशन, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन हे सी, इमिजिएटली करावे. ऑप्शन सी इज करेक्ट 24वाचा. लास्ट क्वेश्चन, 25वा प्रश्न, द लॉंग टर्म बेनिफिट्स बाय यूजिंग 5S सिस्टीम इज. 5S सिस्टीम वापरण्याचे लॉंग टर्म फायदे काय आहेत. आता 5S म्हणजे काय, तर सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज आणि सस्टेन. याचा वापर टूल्सबद्दल आपण किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये करू शकतो. अगदी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण 5S वापरू शकतो. सॉर्ट, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये सॉर्टिंगचा वापर कसा करू शकतो आपण, तर एखाद्या कारखान्यामध्ये नको असलेल्या वस्तू आणि ज्या आवश्यक वस्तू आहेत त्यांचे व्यवस्थित प्रकारे वर्गीकरण करणं गरजेचं आहे. दुसरा आहे एस म्हणजे सेट इन ऑर्डर्स. त्यावेळी आपल्याला योग्य त्या वस्तू सापडल्या गेल्या, जसे की आपण सॉर्टिंग केलं, ज्या पाहिजे त्या वस्तू आहेत त्या योग्य वस्तूंचा आपण नेसेसरी आयटम जे आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं आहे. जसं की आपण त्यांना योग्य प्रकारे लेबलिंग करू शकतो, कलर कोड देऊ शकतो आणि त्यांचं चढत्या व उतरत्या क्रमाने ऑर्गनाईज करू शकतो. तिसरा आहे शाईन. द शाईनचा वापर काय आहे, शाईन म्हणजे प्रोसेस आहे. कसली प्रोसेस, त्यामध्ये क्लिनिंग अप वर्कप्लेस थ्रूली. ज्या ठिकाणी आपण काम करणार आहे तर ते वर्कप्लेस जे आहे ते आपण व्यवस्थित साफसफाई केली पाहिजे, चमकवलं पाहिजे. चौथा एस आहे स्टँडर्डाइज. स्टँडर्डाइजमध्ये काय होतं, तर जे आपण पहिले जे 3 एस पाहिले, सॉर्ट, सेट आणि शाईन, तर जे साईटवर जे कामगार आहेत त्यांनी हा वरील तिन्ही एसचं पालन करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना या स्टेप्स कायम लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे परफॉर्मन्सवर देखील चांगला परिणाम होऊ शकतो. आणि लास्ट एस आहे सस्टेन. सस्टेनचा उपयोग काय आहे, सस्टेनमध्ये आता आपण याच्या आधी जे वरती 4S पाहिले, ह्या 4Sचं कंटिन्युअसली ही सायकल कंटिन्यू राहिली पाहिजे. सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन आणि स्टँडर्डाइज ही सायकल कंटिन्यू राहते का नाही हे पाहणं काम आपल्याकडे आहे. सस्टेन या क्रियामधून केलं जातं. तर कंटिन्युअसली 5 जर मेंटेन केले गेले तर इनडायरेक्टली आपल्या मटेरियलची प्रोडक्टिव्हिटीसुद्धा वाढू शकते. त्यामुळे आपलं वेस्टेज आहे ते कमी होऊ शकतं. मशिनरींची योग्य प्रकारे निगा राखली जाऊ शकते आणि इतर होणारे ॲक्सिडेंट जे आहेत व ॲक्सिडेंटमध्ये होणारा जो धोका आहे आयुष्यासाठी, जीवासाठी, तो देखील आपण निग्लेक्ट करू शकतो. या ठिकाणी आपला हा पेपर
पूर्ण होत आहे. आपण पुन्हा एकदा व्हॉट्सअप कॅल्क्युलेशन सायन्सचे जे सॉल्ड क्वेश्चन पेपर आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता व आपली ही प्लेलिस्टमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही आणखी क्वेश्चन्स असतील तर ते आपण क्वेश्चन पेपर कमेंट बॉक्समध्ये अपलोड करा, जेणेकरून आपण तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करू.